जमलेल्या सर्व उपस्थित मान्यवर आणि आमच्या बंधू भगिनी तसंच लहान थोरांना आमचा जय भीम. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आम्हाला माहित असलेला जीवनपट आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आमचा पुन्हा एकदा आपल्या आदरणीय मौजे बांबर बौद्ध विकास मंडळ यांना सविनय जय भीम. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. आधुनिक आणि अद्ययावत असलेल्या प्रत्येक मनुष्याला चटकन पटणारा असा हा बौद्ध धर्म आहे. या धर्मामध्ये मनुष्याला पूर्ण वैचारिक स्वातंत्र्य दिले असून मानवतेला आणि सत्सद विवेक बुद्धीला पटतील त्याच गोष्टी ग्राह्य मानण्यात आल्या आहेत. त्यामुळे बौद्ध धर्म माझा आणि मी या धर्माचा पर्यायाने माझ्या अस्पृश्य बंधू भगिनींचा धर्म असल्याची ग्वाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आत्मकथेत दिली आहे. याच आधारशिलेवर
14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या 6 लाख अनुयायांसोबत त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. नागवंशीय लोकांची वसाहत असल्याचा नागपूरचा इतिहास असल्याने नागपूरच्या भूमीवर हा सुवर्ण इतिहास रचला गेला. हा दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि ही पावन भूमी म्हणजे दीक्षाभूमी. ज्या भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले, ती दीक्षाभूमी 60व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सजू लागली आहे. समाज मनात सद्भावनेचा संदेश देणाऱ्या पंचशील ध्वजांनी अवघी दीक्षाभूमी जणू आच्छादून गेली आहे. या ऐतिहासिक पर्वाचा साक्षीदार होण्यासाठी दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देश विदेशातून येणारा जनसागर येथे ओसंडून वाहतो. त्यासोबतच वाहते त्यांच्या चेहऱ्यावर बाबासाहेबांच्या प्रती असलेली त्यांची अमिट श्रद्धा. देश विदेशातून येणाऱ्या अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत असून प्रशासन आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या जनसागराच्या सोयीची तयारी करीत आहे. ती आता अंतिम टप्प्यावर आली आहे. भव्य धम्म मंच, पंचशिलेचे ध्वज, आकर्षक रोषणाईची कामे सुरू आहेत. 2015-2016 हे वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125वी जयंती वर्ष असल्याने शतकोत्तरी रौप्य वर्ष म्हणून साजरे करण्यात आले आहे. याच अनुषंगाने 60व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा दिमाखदार सोहळा अधिकच महत्त्वपूर्ण असून याची विशेष तयारी करण्यात येत आहे. ही पावन नगरी आता सज्ज झाली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 125वे जयंती वर्ष सामाजिक समता आणि न्याय वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. नागपूर प्रशासनाद्वारे मूलभूत सुविधा पुरविण्यात येत असून 24 तास पिण्याच्या पाण्याची सोय, सफाई कर्मचाऱ्यांची 24 तास व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच अस्थायी स्वरूपाची शौचालय आणि स्नानगृहे बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी आणि महानगरपालिका यांच्या समन्वयातून आवश्यक प्रकाश व्यवस्था करण्याचेही कार्य सुरू आहे. अनुयायांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध वैद्यकीय संघटनांसोबतच मेडिकल, मेयो आणि खासगी इस्पितळांमध्ये वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दीक्षा आम्हा दिली भीमाने. देशात अस्पृश्य म्हणून समजल्या जाणाऱ्या समाज बांधवांना हजारो वर्षांच्या दास्य आणि गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीचा लढा दिला. पशुतुल्य यातनामय जीवन जगणाऱ्या शोषितांच्या आयुष्यात दीपस्तंभ ठरलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा कलंक असणाऱ्या जुन्या रूढी आणि परंपरांचा त्याग करण्याची भीमगर्जना 1935 साली नाशिकच्या येवले मुक्कामी केली. मार्ग असावे चला, मानवतेचा आणि समतेचा धर्म नवा घेतला. सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीची बंधनं झुगारत नव्या समताधिष्ठित विश्व कल्याणकारी बुद्ध विचारांची नवी पहाट तब्बल 21 वर्षांनी उगवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह सनातन परंपरेतून सीमोल्लंघन करत 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोक विजयादशमीच्या पर्वावर नागभूमीत बुद्धाच्या धम्माचं अनुसरण केलं. तो दिवस भारतीय इतिहासात धम्मचक्र प्रवर्तन दिन ठरला. गौतमा पडी प्रकाशंतरी तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी. बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धिज्म दुनिया का पहला रिलीजन था
जो अपने जन्म स्थान से निकलकर दुनिया में दूर दूर तक फैल गया। बुद्ध की डेथ के बाद राजगढ़ में करीब 405 बीसी में पहला बुद्धिस्ट काउंसिल बना और ठीक 50 साल के बाद दूसरा काउंसिल वैशाली में बना। इन काउंसिल्स के बनने से बुद्धिज्म को इंडिया में फैलने में काफी मदद मिली। बुद्धिस्ट काउंसिल में बुद्ध की टीचिंग्स एंड रूल्स रेगुलेशंस को सुरक्षित रखने के लिए मंक्स समीक्षा करते थे और ये भी डिसाइड करते थे कि बुद्ध की बातों को कैसे लोगों तक पहुंचाया जाए। बुद्धिज्म के पांव और भी मजबूत हो जाते जब कोई राजा बुद्धिस्ट बन जाता, जैसे मिड 3rd सेंचुरी में राजा अशोक। 272 बीसी में जब अशोक ने राज्य की बागडोर संभाली और बुद्धिज्म को अपनाया तो सेंट्रल एशिया के लोगों ने बुद्धिज्म को अपना लिया। वैसे उन्होंने कभी किसी पर जोर जबरदस्ती नहीं की बुद्धिज्म फॉलो करने के लिए, मगर उनके लगाए हुए खंभों ने चमत्कार कर दिया। ये खंभे बुद्ध का मैसेज फैलाते और साथ ही सम्राट अशोक का भी। अशोक ने बुद्ध की एशेस को 84,000 स्तूपास में भी रखवाया ताकि लोगों को बुद्ध जैसे महान टीचर के बारे में पता चले। उन्होंने हजारों मंक्स को सरकारी खर्चे पर दूसरे देशों में भी भेजा। श्रीलंका के राजा टिस्सा के कहने पर ही अशोक की बेटी संघमित्रा सिलोन यानी श्रीलंका गई थी। वैसे अशोक के बेटे महेंद्र भी संघमित्रा से पहले श्रीलंका गए और श्रीलंका के लोगों को बुद्ध की टीचिंग से परिचित कराया। अगर साउथ ईस्ट एशिया की तरफ नजर डालें तो पता चलता है कि थेरावाड़ा बुद्धिज्म बुद्धिस्ट सेलर्स के साथ समंदर से होता हुआ वहां पहुंचने लगा। 1st सेंचुरी एडी आते आते इंडिया और बर्मा का बिजनेस रिलेशन काफी बढ़ गया। उस वक्त बर्मा का सबसे बड़ा ट्रेडिंग सेंटर था थाटन। बुद्धिस्ट सेलर्स के लगातार वहां जाने से थाटन थेरावाड़ा बुद्धिज्म का भी एक बहुत बड़ा सेंटर बन गया और धीरे धीरे थाटन से बुद्धिज्म निकलकर साउथ ईस्ट एशिया के कई देशों जैसे थाईलैंड, कंबोडिया एंड लाओस में अपने पैर जमाने लगा। वैसे तो बुद्धिज्म का असर साउथ ईस्ट एशिया पर 1st सेंचुरी एडी से ही दिखने लगा था, लेकिन पूरे साउथ ईस्ट एशिया को बुद्धिज्म अपनाने में करीब 1200 साल लग गए। थेरावाड़ा बुद्धिज्म साउथ ईस्ट एशिया में समंदर के रास्ते पहुंचा, जबकि महायान बुद्धिज्म लैंड रूट से सेंट्रल एशिया की तरफ चला गया। बुद्धिज्म को सेंट्रल एशिया के देशों तक पहुंचाने में बुद्धिस्ट मर्चेंट्स का बहुत बड़ा योगदान है। ये मर्चेंट्स सिर्फ सामान ही नहीं बेचते बल्कि बुद्ध की टीचिंग्स के बारे में भी बताते। लोगों की दिलचस्पी बुद्धिज्म में बढ़ती चली गई और इस तरह पूरे सिल्क रूट की सेंट्रल एशियन कंट्रीज को बुद्धिज्म के बारे में पता चला। उस जमाने में सारा बिजनेस इसी रूट पे होता था। इसे सिल्क रूट इसलिए कहते हैं क्योंकि एंशिएंट चाइनीज मर्चेंट्स इसी रूट से यात्रा करते थे और चाइनीज सिल्क बेचते थे। सिल्क रूट चाइना से शुरू होकर सेंट्रल एशिया होते हुए साउथ एशिया, वेस्ट एशिया और नॉर्थ अफ्रीका तक जाने वाला जमीन का रास्ता था। नॉर्थ अफ्रीका से मर्चेंट्स समुद्री यात्रा करके रोम पहुंचते। इसका एक दूसरा रास्ता पाकिस्तान, अफगानिस्तान से होकर फारस की खाड़ी तक पहुंचता था, फिर समुद्री रास्ते से रोम तक जाता। जैसे जैसे सिल्क रूट पर बसे देशों के राजा बुद्धिज्म के बारे में और जानने लगे, उन्होंने बुद्धिस्ट मर्चेंट्स की होम कंट्रीज से मंक्स को बुलवा के टीचर्स और एडवाइजर रखना शुरू कर दिया और धीरे धीरे बुद्धिज्म में कन्वर्ट हो गए। 1st सेंचुरी एडी में कुशन एम्पायर हिंदू कुश माउंटेन के आसपास के इलाके जैसे काबुल, गांधार, नॉर्दर्न पाकिस्तान और नॉर्थ वेस्टर्न इंडिया में फैला हुआ था, जो आज की 7 कंट्रीज जैसे अफगानिस्तान, चाइना, किर्गिस्तान, इंडिया, नेपाल, पाकिस्तान, तजाकिस्तान, उज्बेकिस्तान के बराबर है। हिंदू कुश पर राज होने की वजह से कुशन इंडिया, चाइना, पर्शिया और ग्रीस के बीच होने वाले कारोबार को कंट्रोल किया करते थे। जब कुशन डायनेस्टी के सबसे बड़े राजा कनिष्क बुद्धिस्ट हो गए तो महायान बुद्धिज्म वहां तेजी से फैलने लगा। ग्रीस इन्फ्लुएंस वाले बुद्ध के स्टैच्यूज इसी बात के गवाह हैं। चाइना में 2nd सेंचुरी एडी आते आते बुद्धिज्म सबसे बड़ा रिलीजन बन ही चुका था। हालांकि डायोइज्म और कन्फ्यूशनिज्म भी उस वक्त के इम्पोर्टेंट चाइनीज रिलीजन्स थे। महायान बुद्धिज्म की आइकोनोग्राफी इंडिया और सिल्क रूट में 2 जगहों पर देखी जा सकती है। अजंता केव्स, जिन्हें 1817 में डिस्कवर किया गया, और डनहुआंग, जो चाइना में 1899 में मिली। अजंता में करीब 30 गुफाएं हैं जहां बुद्ध की शांत और डिवोशनल इमेजेस देखी जाती हैं, और डनहुआंग में करीब 500। जब 6th सेंचुरी ने दस्तक दी तब तक बुद्धिज्म जापान और कोरिया में भी घर बनाने लगा। जैसा कि बुद्धिज्म के साथ होता आया था, यहाँ भी बुद्धिज्म ने उस वक्त के सबसे पॉपुलर रिलीजन शिंटोइज्म के कई फीचर्स अडॉप्ट कर लिए। चाइना से थोड़ा नीचे और इंडिया से थोड़ा ऊपर है तिब्बत। यहाँ बुद्धिज्म 8th सेंचुरी एडी में आया। कहते हैं पद्म संभव नाम के बुद्धिस्ट गुरु ने इसकी शुरुआत की। तिब्बत में महायान बुद्धिज्म का एक नया अवतार देखने को मिला, जिसे दुनिया आज मिस्टिकल और स्पिरिचुअल बुद्धिज्म के नाम से जानती है।
बुद्धिज्म की इस ब्रांच में गुरुओं की अहम भूमिका होती है। इन गुरुओं को लामा कहा जाता है। तिब्बतन बुद्धिज्म बहुत जल्द तिब्बत की सीमा से निकलकर मंगोलिया, रशिया, भूटान के कुछ हिस्सों में भी पहुंच गया। यही नहीं, तिब्बतन बुद्धिज्म इंडिया भी वापस आया और अरुणाचल प्रदेश, लद्दाख, सिक्किम और धर्मशाला जैसी जगहों में छा गया। नॉर्थ ईस्ट इंडिया में बुद्धिज्म को फैलाने में सबसे बड़ा योगदान है पाला डायनेस्टी का। 8th सेंचुरी एडी में शुरू हुई पाला डायनेस्टी के राजा बुद्ध के फॉलोअर्स थे और नालंदा और विक्रमशिला यूनिवर्सिटीज के संरक्षक भी। यूरोप में बुद्धिज्म की पॉपुलैरिटी तब फैली जब 1879 में सर एडविन आर्नोल्ड ने एक किताब लिखी जिसका नाम है लाइट ऑफ एशिया। इस किताब में बड़ी खूबसूरती से सर एडविन ने बुद्ध की लाइफ, कैरेक्टर और फिलॉसफी के बारे में बताया है। इस किताब की वजह से यूरोप के लोगों को पहली बार बुद्ध के बारे में पता चला। 20th सेंचुरी की शुरुआत में बहुत से बुद्धिस्ट मंक्स ने यूरोप का रुख किया और लोगों को बुद्ध के बताए रास्ते पर चलने को कहा। 1950 में B.R. अम्बेडकर ने बुद्धिज्म में काफी रुचि दिखाई। 1955 में उन्होंने भारतीय बौद्ध महासभा की शुरुआत की और 1956 में एक किताब भी लिखी जिसका नाम है द बुद्धा एंड हिज धम्मा। 14 अक्टूबर 1956 में नागपुर में फॉर्मली उन्होंने बुद्धिज्म को अपना लिया तो उनके 5 लाख सपोर्टर्स भी बुद्धिज्म में कन्वर्ट हो गए। आज पूरी दुनिया में करीब 350 मिलियन बुद्धिस्ट्स हैं और दिन पर दिन इनकी गिनती बढ़ती ही चली जा रही है। नभांगणात रोज सूर्योदय आणि सूर्यास्त होतो। भारतवर्षाच्या तारकादलात 1891 साली जन्माला आलेला डॉक्टर भीमराव अर्थात बाबासाहेब आंबेडकर रूपी सूर्य मात्र आजही अखंड तळपतो आहे। या क्रांती सूर्याच्या प्रभेनं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्यिक, आर्थिक अशी अनेक क्षेत्र उजळून निघाली। धर्मातला अधर्म त्याने ओळखला, सामाजिक विषमता म्हणजे काय हे दृग्गोचर करून समानतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या। गुलामगिरीच्या काळोखातून निद्रिस्त समाजाला स्वावलंबनाची जाग आणली आणि प्रगतीची पहाट दाखवली। अर्थार्जनाची वाट शिक्षणापासून आणि अधिकार प्राप्तीची वाट ही संघटन कौशल्यातून सुरू होते हे त्यांनी पटवून दिलं। या अभिसरणातून घडवलेलं समाजाचं पुनरुत्थान टिकवून ठेवण्यासाठी त्याला भारतीय संविधानाची कायदेशीर चौकट दिली। आर्थिक व्यवहारांसाठी सोन्याचं प्रत्यक्ष आदान प्रदान न करता सोन्याच्या प्रमाणात चलनाच्या देवाणघेवाणीची संकल्पना त्यांचीच। त्यांच्याच प्रेरणेतून भारताचं रुपया हे चलन नोटा आणि नाण्यांच्या रूपात अस्तित्वात आलं। प्रत्येक नागरिकाला प्रतिनिधित्व आणि न्याय मिळावा म्हणून अध्यक्षीय लोकशाहीच्या तुलनेत संसदीय लोकशाही पद्धत त्यांनी स्वीकारली। मतदारसंघ निहाय क्षेत्ररचना करून आरक्षणाची तरतूदही केली। आज जगभरात आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेचं वातावरण असताना जगातली सर्वात मोठी अशी ही आपली लोकशाही आज ताठ मानेनं उभी आहे। शस्त्रबळातून सत्ता परिवर्तन होत असताना भारतातला रावापासून रंक आपल्या एका मताच्या जोरावर सत्ता परिवर्तन करण्याची क्षमता राखून आहे। लोकशाहीचा हा वटवृक्ष असा फोफावला असताना त्याची बीज रुजवणाऱ्यांमध्ये बाबासाहेबांचाही मोठा वाटा होता हे विसरून चालणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले। वंचितांचा, दीनदुबळ्यांचा, गावकुसाबाहेर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या शोषितांचा, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगारांचा कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। दास्य आणि गुलामगिरीत वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या स्त्रियांना व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करून समतेचा सन्मार्ग दाखवणारे युगंधर, युग प्रवर्तक, क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। माणसाला माणूसपण बहाल करण्यासाठी बुद्धी आणि लेखणीच्या बळावर प्रस्थापित व्यवस्थेवर आसूड ओढणारे सामाजिक क्रांतीचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आधी राष्ट्र आणि नंतर समाज आणि मी असा विशाल दृष्टिकोन बाळगणारे प्रखर राष्ट्राभिमानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। 65 ओलांडलेल्या विशाल, भरभक्कम आणि अखंड लोकशाहीला समता, स्वातंत्र्य, बंधुता
आणि न्यायाची विचारमूल्ये मुक्त हस्ते बहाल करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वप्न गोजिरे भारत भूचे लोचनात रेखियले इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले. प्रबुद्ध भारतातल्या जनतेचा मूक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा या वंदनीय महानायकास शतशः विनम्र अभिवादन. भीमा तुम्हा वंदना, भीमा तुम्हा वंदना. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो समा समुदाय बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. मूक मुखाला बोल दिले तू भीमा, तुझे गीत गातो भीमा, तुझे गीत गातो भीमा, तुझे गीत गातो भीमा, तुझे गीत गातो. तूच खरा रे जीवनदाता, बंधुनाथ तू माय देवता. जगण्याला या अर्थ दिला तू, तुझी आचरणी झोतो नमतो नमतो. तुझे गीत गातो भीमा, तुझे गीत गातो भीमा, तुझे गीत गातो भीमा, तुझे गीत गातो. काट्यातूनही चालत आलो, काट्यातून या चालत आलो, काट्यातून या चालत आलो. अपमानाचे जहरही प्यालो, अपमानाचे जहरही प्यालो, अपमानाचे जहरही प्यालो. काट्यातून या चालत आलो,
आयुष्य प्याला हे अमृत होतो भीमा तुझे गीत गातो भीमा तुझे गीत गातो भीमा तुझे गीत गातो भीमा तुझे गीत गातो. वण वण भटके बांधव आपुला वण वण भटके बांधव आपुला वण वण भटके बांधव आपुला कुणी न त्राता त्यास भेटला कुणी न त्राता त्यास भेटला कुणी न त्राता त्यास भेटला. वण वण भटके बांधव आपुला कुणी न त्राता त्यास भेटला. तुला पाहता या विश्वाचा क्षणात काया पालट होतो भीमा तुझे गीत गातो भीमा तुझे गीत गातो भीमा तुझे गीत गातो भीमा तुझे गीत गातो. अंधाराला छेदिलेस तू अंधाराला छेदिलेस तू अंधाराला छेदिलेस तू नव सूर्याला शोधिलेस तू नव सूर्याला शोधिलेस तू नव सूर्याला शोधिलेस तू अंधाराला छेदिलेस तू नव सूर्याला शोधिलेस तू. तुझ्यामुळे रे आज आम्हाला असा सुखाचा प्रकाश मिळतो तुझे गीत गातो भीमा 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 तुझे गीत गातो. धन 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 अर्पण हो राष्ट्रहित में अर्पण आसे तुझी माचल हो सब करते हैं प्रण दश दिशा से बढ़े निरंतर क्रांतिमय विज्ञान चरण लोकतंत्र हो भारत का सर्वश्रेष्ठ गणराज्य प्रवण सदा करे संग न्यायवन स्वतंत्रता का रहे भ्रमण बंधु भाव से खिले सुमन समान अवसर हर व्यक्ति को ऐसी दृष्टि हो धारण भारतीय संविधान का देश हमारा चिर स्मरण चिर स्मरण चिर स्मरण चिर स्मरण. आम्ही हिंदू समाजात हीन गणले आहोत. इतकेच नव्हे तर हिंदूंच्या
असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्ही सर्व हिंदुस्थान देशामध्ये सर्वांपेक्षा हीन गणले गेलो आहोत. हा कलंक धुवून काढण्याकरता, नरदेहाचे चीज करण्याकरता जर कोणता एखादा उपाय असेल तर तो म्हणजे हिंदू धर्माचा, हिंदू समाजाचा त्याग करणे हाच होय. हिंदू धर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे काय? दरेक नागरिकाला कायद्याने जेवढे व्यवसाय स्वातंत्र्य आहे तेवढे स्वातंत्र्य तुम्हालाही आहे असे काही लोक तुम्हाला म्हणतील. परंतु या म्हणण्यात खरोखरी काही अर्थ आहे काय? ज्याला जन्मजात धंद्याशिवाय दुसरा कोणताही धंदा समाज करू देत नाही त्या माणसाला तुला व्यवसाय स्वातंत्र्य आहे असं सांगण्यात काय हसील आहे? ज्याला संपत्ती मिळवण्याचे कोणत्याही प्रकारचे द्वार खुले नाही त्याला तुझ्या संपत्तीला कोणीही हात लावू शकणार नाही, तुझी संपत्ती उपभोगण्यास तू स्वतंत्र आहेस असं सांगणं म्हणजे त्याची थट्टा करणं होय. अस्पृश्यांनी चांगला पोशाख घालून हिंडावे असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदू समाज तसे कपडे वापरू देत नाही. तर मग त्या हक्काचा उपयोग काय? ज्या हक्काला समाजाची आडकाठी आहे, हरकत आहे, तो हक्क कायद्यानं जरी दिला असला तरी त्याचा काही उपयोग नाही. अस्पृश्य लोकांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरुरी आहे. सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत कायद्याने कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मनुष्य मात्राला जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकीच मानसिक स्वातंत्र्याचीही आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे. मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे. जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात तोपर्यंत तुम्हाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही. यावर कोणी असे म्हणतील की हिंदू धर्माने केवळ तुमचेच मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे असे नव्हे, तर हिंदू धर्माला प्रमाण मानणाऱ्या सर्व जातींचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. हिंदूंमुळे सर्वच बौद्धिक गुलामगिरीत सापडले आहेत हे खरे, पण या बौद्धिक गुलामगिरीचे दुष्परिणाम सर्वच जातींना सारखे भोगावे लागत नाहीत. स्पृश्य वर्गाच्या ऐहिक सुखावर या बौद्धिक गुलामगिरीचा कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होऊ शकत नाही. हिंदू समाजाच्या व्यवहारात त्यांना वेदांनी आणि महाजनांनी उच्च पद दिलेले आहे. दुसऱ्यावर हुकूमत गाजवण्याकरता त्यांना अधिकार दिलेला आहे. सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी वरिष्ठ वर्गाच्या संवर्धनाकरता रचलेला आहे. ज्याला ते धर्म म्हणतात त्या धर्मात तुम्हाला गुलामाची भूमिका दिलेली आहे. इतकेच नव्हे तर या गुलामगिरीतून तुमची सुटका होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्या धर्मात केलेली आहे. म्हणून हिंदू धर्मातील या गुलामगिरीतून सुटका करून घ्यायची तुम्हाला जितकी जरुरी आहे तितकी उच्चवर्णीयांना नाही. तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हाला धर्मांतरच केले पाहिजे. अस्पृश्यता निवारणाची आज जी चळवळ चालू आहे त्या चळवळीवर अशी टीका करण्यात येते की तुम्ही आपापसातली जातीभेद अस्पृश्यता नाहीशी करा, मग आमच्याकडे दाद मागण्यास या, असा साळसूतपणाचा सल्ला त्यांना देण्यात येत असतो. अस्पृश्य वर्गात समाविष्ट असलेले लोक आपसात जातीभेद पाळतात आणि काही अस्पृश्यता पाळतात. या गोष्टीचा इन्कार करता येणं शक्य नाही. तरीही या अपराधाला ते कारणीभूत आहेत असं म्हणणे निखालस खोटे आहे. जातीभेदाचा आणि अस्पृश्यतेचा उगम वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंच्या हातून झालेला आहे. जातीभेद आणि अस्पृश्यता पाळण्याचा धडा वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी घालून दिला आहे. जातीभेदाच्या आणि अस्पृश्यतेच्या रूढीची जबाबदारी स्पृश्य वर्गावरच पडते. अस्पृश्य वर्गावर ती पडू शकत नाही. अस्पृश्य वर्गाचे लोक जातीभेद आणि अस्पृश्यता पाळताना वरच्या वर्गाच्या लोकांनी घालून दिलेला धडा गिरवित आहेत.
त्याचे पाप ज्यांनी तो धडा दिला त्यांच्यावर येऊन पडते, ज्यांनी गिरवला त्यांच्यावर येऊन पडू शकत नाही. हे उत्तर जरी समर्पक असले तरी या उत्तराने माझे स्वतःचे समाधान होऊ शकत नाही. ज्या कारणामुळे अस्पृश्यता आणि जातीभेद हा आपल्यामध्ये शिरला, त्या कारणाला आपण जबाबदार नसलो तरी जो जातीभेद आणि जी अस्पृश्यता नांदत आहे तिचा धिक्कार न करणे, ती आहे तशीच चालून देणे आपल्याला इष्ट नाही. ती घालविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. महारातील शिकला सवरलेला वर्ग घेतला आणि ब्राह्मणातील शिकला सवरलेला वर्ग घेतला तर अस्पृश्य वर्गातील सुशिक्षित वर्ग जातीभेद मोडण्याला जास्त अनुकूल आहे, ही गोष्ट कोणासही कबूल करावी लागेल. आपण जातीभेद पाळतो, अस्पृश्यता पाळतो, याचे मुख्य कारण ज्या हिंदू धर्मात आपण आहोत तो धर्म तसे करावयास सांगतो म्हणून आपण जातीभेद पाळतो. अर्थात ज्या धर्मात माणसाची घाण माणसानं मानली पाहिजे अशी शिकवण देण्यात येते, त्या धर्मात आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत जातीभेद नाहीसा होणार नाही. आपल्या मनातील जातीभेद आणि अस्पृश्यता नाहीशी करायची असल्यास त्यांनी धर्मांतर करणे हा एकच रामबाण उपाय आहे. खरे म्हटले असता हिंदूंचा आणि तुमचा सामाजिक संबंध तरी काय आहे? जितके मुसलमान लोक हिंदूंपासून भिन्न आहेत तितकेच तुम्ही हिंदूंपासून भिन्न आहात. ख्रिस्ती समाज हिंदूंपासून जितका भिन्न आहे तितकेच तुम्हीही हिंदूंपासून भिन्न आहात. ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्याशी जसा हिंदूंचा रोटीबेटी व्यवहार होत नाही तसा तुमच्याशीही होत नाही. तुमचा आणि हिंदूंचा समाज हे आता सुद्धा निरनिराळे दोन वेगवेगळे समाज आहेत. धर्मांतर केल्याने एका समाजाचे दोन तुकडे करण्यात आले असे कोणालाही म्हणता यावायचे नाही आणि कोणालाही तसे वाटावयाचे नाही. धर्मांतराचे महत्व तुम्हाला जरी पटले नसले तरी नामांतराचे महत्व तुम्हा सर्वांना पटले आहे. तुमच्यापैकी कोणालाही तुझी जात काय म्हणून विचारले तर ती चोखामेळा, हरिजन वगैरे सांगतो, पण महार असे सांगत नाही. नामांतर करण्याची जरुरी पडल्याशिवाय कोणीही नामांतर करणार नाही. अशा प्रकारे नामांतर करण्याचे कारण अगदी सोपे आहे. अपरिचित अशा माणसाला अस्पृश्य कोण आणि स्पृश्य कोण हे सांगता येत नाही आणि म्हणून जोपर्यंत जात कळत नाही तोपर्यंत स्पृश्य हिंदूंच्या मनात कोणत्याही प्रकारची दूषित भावना उत्पन्न होत नाही. प्रवासात अपरिचित स्पृश्य आणि अस्पृश्य बंधुभावाने वागत असलेले दिसतात. एकमेकांपासून विडीपान घेतात, परंतु त्याच माणसास ज्याच्याशी आपण व्यवहार करतो त्याची जात कळली आणि तो अस्पृश्य आहे असं समजलं की त्याच्या मनात तिरस्कार उत्पन्न होतो. त्याला तिडीक येते आणि आपल्याला फसविले म्हणून त्याला क्रोध येऊन प्रवासात जडलेल्या मैत्रीचे पर्यवसान शिवीगाळीत आणि मारामारीत होते. तुम्हाला ही जी जातीवाचक नावे प्राप्त झाली आहेत त्या नावांना इतकी दुर्गंधी लागलेली आहे की त्याचा उच्चार केला असता स्पृश्य लोकांना मळमळून येते. म्हणून तुम्ही स्वतःला महार न म्हणता चोखामेळा म्हणून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करता, परंतु लोक फसत नाहीत याचाही तुम्हाला अनुभव आहे. कारण चोखामेळा म्हटले काय किंवा हरिजन म्हटले काय, त्यांना जे समजावयाचे ते समजतात आणि तुम्ही मात्र स्वतःचीच बोलवण करून घेता. तुम्हाला नामांतराची आवश्यकता भासते हे तुमच्या वर्तणुकीनंच तुम्ही सिद्ध केलं आहे. मला तुम्हाला एवढंच विचारावयाचे आहे की नामांतर करणे हे जर तुम्हाला आवश्यक वाटते तर मग धर्मांतराने होणारे नामांतर हे तुम्हाला खिस्त फायदेशीर पडेल. राष्ट्रपति महोदय, सर, मैं ड्राफ्टिंग कमेटी द्वारा निश्चित की हुई संविधान की रूपरेखा को प्रस्तुत करता हूं और निवेदन करता हूं कि इस पर विचार किया जाए. राष्ट्रपति महोदय सर, मैं इस सदन में उपस्थित उन लोगों में से एक हूं जो जानते हैं कि इस संविधान का मसौदा तैयार करने में
डॉक्टर अंबेडकर ने कितनी मेहनत और लगन खर्च की है। शायद सदन को पता हो कि उसके द्वारा मनोनीत 7 सदस्यों में से एक ने इस्तीफा दे दिया और उसकी जगह किसी और को नहीं लिया गया। एक सदस्य थे अमेरिका में, तो उनकी जगह भी खाली रही और एक और सदस्य अपने कुछ कामों में, राज्य के कामों में व्यस्त रहे, इसलिए उनकी जगह भी खाली रही। एक या 2 सदस्य दिल्ली के बाहर थे और शायद सेहत की वजह से शामिल न हो सके। इसलिए आखिर में हुआ यूं कि मसौदा तैयार करने का सारा भार आ पड़ा डॉक्टर अंबेडकर पर। और मुझे कोई शक नहीं कि हम सब उनके अनुग्रहित हैं। मुझे जो भी श्रेय दिया जा रहा है वो मेरे अकेले का नहीं है। इसका कुछ हिस्सा जाता है सर BN राव को, जो कि हमारी इस सभा के संवैधानिक सलाहकार हैं, जिन्होंने ड्राफ्टिंग कमेटी के विचार करने के लिए संविधान का कच्चा मसौदा तैयार किया। इस श्रेय का कुछ हिस्सा उस ड्राफ्टिंग कमेटी के सदस्यों को भी जाना चाहिए। मैं यहां पर संविधान की अच्छाइयां गिनाने नहीं जाऊंगा, क्योंकि मुझे लगता है कि संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो, वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे होंगे, और संविधान कितना भी बुरा क्यों ना हो, वो अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे होंगे। इसलिए जनता और उसके राजनीतिक दलों की भूमिका को संदर्भ में लाए बिना संविधान पर कोई भी निर्णय देना या कोई भी टिप्पणी करना मेरे विचार में व्यर्थ होगा। धन्यवाद। यहां आसन पर बैठे हुए और प्रतिदिन की कार्रवाई को देखते हुए मुझे यह प्रतीत हुआ, जो शायद किसी और को ना हुआ हो, कि कितने उत्साह और लगन के साथ संविधान समिति के सदस्यों ने और खास तौर से उनके चेयरमैन डॉक्टर अंबेडकर ने अपनी खराब सेहत के बावजूद ये काम पूरा किया। मित्र, या जगात ईश्वर असो वा नसो, तुम्ही विचार करण्याची गरज नाही। या जगात ज्या घडामोडी घडत असतात ती माणसंच करीत असतात। तुमचा उद्धार करण्यास कोणीही येणार नाही। तुम्ही मनात आणाल तर तुमचा उद्धार तुम्हीच करू शकाल। पंढरपूर, त्र्यंबक, काशी, हरिद्वार त्या ठिकाणी यात्रा करून, एकादशी, सोमवार वगैरे उपवास करून, शिवलीलामृत, शनी महात्म्य, गुरुचरित्र इत्यादी पोथ्यांची पारायण करून तुमचा उद्धार होणार नाही। तुमचे वाडवडील हजारो वर्ष या गोष्टी करीत आले तरी तुमच्या शोचनीय स्थितीत तसूभर सुद्धा फरक पडला नाही। तुम्ही केलेल्या उपोषणांनी तुमची उपासमार कळली नाही। तेव्हा आता तुमच्या उद्धाराचा एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे राजकारण, कायदा, पोटभर अन्न, राहण्यात जागा, द्रव्यार्जनाचं साधन तुम्हाला मिळत नाही, याला कारण देव किंवा दैव दोन्हीही नाही। तुम्हाला अन्न वस्त्र देणं, निवासस्थान देणं, शिक्षण देणं हे देशातील कायदा करणाऱ्या सत्तेचं कार्य आहे। सर्व सुखांचा आधार कायदा आहे, तेव्हा कायदा करण्याची शक्ती पूर्णपणे हस्तगत करा। लक्षात ठेवा, समाज जागृत, सुशिक्षित व स्वाभिमानी असेल तरच त्याचं सामर्थ्य वाढेल। 100 दिवस मेंढरागत जगण्यापेक्षा 1 दिवस का होईना पण सिंहासारखं जगलं पाहिजे। बाबासाहेब, तुमच्या दर्शनाच्या ओढीनं 6 डिसेंबरला मुंबईच्या चैत्यभूमीकडे पावलं वळली नाहीत असं कधी झालं नाही। माझा बा यायचा, आता मी येतो, आणि माझी लेकरं बी येत राहतील। प्रज्ञाशील, करुणा या गुणांचं दर्शन घेतल्यावर निस्तेज होत चाललेल्या मनाला इथं आल्यानंतर ऊर्जा मिळाल्यागत वाटतं। पण तुम्ही सामाजिक क्रांतीला दिलेल्या दिशेची दशा होताना पाहून मन दुःखी सुद्धा होतं। तुम्ही म्हणाला होतात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। समाज शिकला खरा, पण संघटितपणे संघर्ष करण्याची दिशा कशी असायला हवी याचा विचार प्रत्येक नागरिकानं करायला हवा ना। वेगवेगळ्या वाटांनी चैत्यभूमीवर यायचं, तुमचे विचार हे सामाजिक चळवळीच्या माध्यमातून पुढे न्यायची चर्चा करायची, फक्त प्रत्यक्षात 10 दिशांना पांगायचं हे वास्तव आम्हाला सलतंय। जागृतीच्या ज्वाला विझू देऊ नका असं म्हणाला होतात तुम्ही, पण एकजूट नसेल तर ते कसं हो शक्य व्हायचं। पुसतात जात मुडदे, मसणात एकमेकाला, माणूस कोणता मेला कुणीच पुसत नाही। 56 वर्षानंतर ही वेदना जशीच्या तशी,
महासत्तेवरच्या वृक्षावरची ही विषमतेची बांडगुळ ही जशीच्या तशी. मनातली ही जळमट दूर करण्यासाठी आणखी एका विचारांचं मनवंतर करण्याची गरज आहे. त्यासाठी चिंतन नको, सामाजिक कृतीची गरज आहे बाबा. चांगले दिवस आले की समाज बांधवांपासून जमेल तेवढं अंतर राखून राहावं, ही शहराकडच्यांची वागण्याची पद्धत. बाबा, तुम्हाला अपेक्षित असलेलं सामाजिक ऋण आता कोणी समजावून सांगायचं यांना? गाव कुसाबाहेरचं जगणं आहे तिथं चिखलात रुतून बसलंय कित्येक वर्ष. जो समाज आपला भूतकाळ विसरतो त्याला उज्ज्वल भविष्यकाळ सुद्धा नसतो असं म्हणतात. हे सुद्धा कुणीतरी सांगायची गरज आहे आज. विषमतेची चीड होती तुम्हाला, आता कुणाला राग यायचाच बंद झालाय. आसव गाळ्याला लावणाऱ्या चकमकी गल्लोगल्ली झडतायत. समाज घडवणाऱ्या चळवळी कुठं आहेत? संघर्ष होत आहेत, पण ते भावनांना हात घालणारे. त्यातनं देशाच्या प्रगतीला किती हातभार लागतोय बरं. आपलं जगणं केवळ आपलं नसतं, त्यावर समाजाचाही अधिकार असतो असं तुम्ही म्हणायचात. आज त्या विचारांची समाजाला खूप खूप गरज आहे बाबा. बाबा, इथून जाताना तुमचा एखादा विचार जरी रक्तामध्ये भिनला ना, तर तुमच्यातल्या महामानवानं पाहिलेलं सर्वच प्रकारची विषमता नष्ट पावलेल्या समृद्ध भारताचं स्वप्न साकार व्हायला फार वर्ष लागायची नाहीत. त्या दिवसाची वाट पाहतोय आम्ही बाबा. हल्ली मनात असं काही बाई येत राहतं, इथं आल्यावर मात्र मोकळं मोकळं वाटतं. या भेटीनं जगण्याशी भिडण्याचं बळ मिळतं बाबा. म्हणून पावलं आपसूक इकडे वळतात दरवर्षाला. या संसारी दलितोद्धारी, या संसारी दलितोद्धारी, महाउपकारी झाला आमचा सखा. कोणी नाही भीमासारखा, पडिक भूमी जीवन आमचे, कुणी कसेही तुडवित होते. मालक झाला त्याच भूमीचा, भूषविले ते मंगल नाते. तन मन कसुनी विचारू जाऊनी, पिकवूनी गेला पिका. जातीयतेच्या अंधारातून खंबीरतेने पुढे निघाला. करुनिया विद्येची साधना, विद्वत्तेचा पंडित झाला. थोर किती तो घटनापती तो, दया तुम्ही ओळखा. बुद्ध प्रणाली अंगीकारून संघटली ती शक्ती मोठी. पंचशिलेने केले पावन, पिडलेले जन कोटी कोटी. हे विजयाचे कार्य तयाचे आता तरी पार
बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो समा समुदाश बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि
शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि आमचा पुन्हा एकदा आपल्या आदरणीय मौजे बांबर बौद्ध विकास मंडळ यांना सविनय जय भीम. आमच्या या प्रयत्नातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा बिलकुल हेतू नाही. मात्र तसं कोणाला वाटलं असल्यास त्यासाठी आम्ही मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करत आहोत. धन्यवाद. बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि